नमस्कार मित्रांनो, धारा 302 या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये एक प्रीतनगर कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये राहणारा राजेश नावाचा एक पोलीस ऑफिसर. हा पोलीस ऑफिसर जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. ज्या ठिकाणी हा कार्यरत होता त्या ठिकाणी याने खूप इमानदारीने काम केलं होतं. याच्यावरती कसलेही करप्शनचा डाग नव्हता. म्हणजे कसं, याने आजपर्यंत 1 रुपयाचीही लाच घेतलेली नव्हती. त्याचं आयुष्य एकदम मस्त चालू होतं. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचा खर्च एवढा होता की त्याची पत्नी त्याला म्हणायची की तुझ्या पगारावरती काय भागत नाही, तुला आता उचल घ्यावं लागेल किंवा तुला पैसे घ्यावं लागतील, करप्शन करावं लागेल. त्याची ही पत्नी त्याच्यावरती दबाव टाकायची. पण हा राजेश एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. याच्याकडे काम करण्यासाठी भरपूर वेळ होता, त्यामुळे तो टेन्शन घेत नव्हता. म्हणायचा की माझं वय पडलंय, पूर्ण वय आहे, पगार येईल त्याच्यावरती माझं भागतंय, मला का कोणाकडून पैसे घ्यायची गरज पडेल, असं म्हणू शकतो की कट्टर इमानदार होता. याच इमानदारीने त्याने त्या स्टेशनमध्ये नाव बनवलं होतं. पुढे चालून हा राजेश असं काही कांड करतो त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्या पत्नीसोबत घरी असं काही होतं, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एकच विनंती आहे की आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा राजेश इमानदार माणूस होता. पण एक दिवशी विषय काय झाला की त्याची इमानदारी पूर्णपणे डगमगून गेली. याची पत्नी त्याला म्हणते की आज आपल्या गावाकडे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आपले सगळे नातेवाईक येणार आहेत, आपल्याला पण बोलवले, जावं लागेल. राजेश त्याची पत्नी सुमन सोबत एका साध्या स्प्लेंडर गाडीवरती गेला. जाताना त्याच्या गाडीतलं रस्त्यात पेट्रोल संपलं. पैसा नव्हता. थोडंच दूर तो कार्यक्रम असल्यामुळे ढकलत घेऊन गेला. त्याच्याकडे बघून त्याच्या भावकीतली माणसं, त्याचे नातेवाईक हसू लागले. त्याच्यावरती ज्या वेळेला ते असे हसतात त्यावेळेला या राजेशचं मन दुखतं. त्याला वाईट वाटतं, आपल्याकडे पैसा नाही, एवढ्या इमानदारीने आपण मेहनत केली, इमानदारी 4 माणसामध्ये कामाला येत नाही. ज्या वेळेला पैसा असेल त्यावेळेलाच इज्जत भेटते. राजेश त्या कार्यक्रमामध्ये जाताना तर एक इमानदार पोलीस ऑफिसर होता, पण येताना एक बेईमान पोलीस ऑफिसर बनून आला. त्याच्या मनामध्ये खंत होती की त्यानं आजपर्यंत काहीच केलं नाही. पगारावरती घर भागत नव्हतं, 20-25 हजार पगार. तो घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला म्हणतो की आजपासून आपल्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात होईल, आयुष्य बदलून जाणार आहे पूर्ण, आता आपल्याला कसल्याही पैशाची कमी पडणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून त्याची पत्नी खुश होते. पुढे चालून हा जो राजू आहे एकदम बेईमान पोलीस ऑफिसर बनतो. त्या पोलीस स्टेशनमध्ये साधं कोण तक्रार लिहायला आलं तरी तो त्यांच्याकडून 1000, 500, 2000 घेतल्याशिवाय सोडत नव्हता. या सगळ्या गोष्टीचा त्याला फायदा होऊ लागला होता. त्याच्या घरची परिस्थिती बदलू लागली होती. पहिलं स्प्लेंडर गाडीवरती फिरायचा, आता संडास करायला जायचं म्हटलं तरी तो बुलेट गाडी घेऊन जायचा. त्याच्यामध्ये टाकी फुल असायची. पैसा येईल तसं त्याच्या सवयी पण बदलत गेल्या. त्याच्याकडे पहिलं व्यसन करण्यासाठी काही कारण नव्हतं. पैसाच पुरत नव्हता तर व्यसन काय करणार आहे. आज त्याच्यापाशी जसा पैसा येईल तसा तो त्याच्यातून दारू पियायचा, त्याच पैशातून मजा करायचा, नशा करायचा. त्याला वाईट सवयी पण लागल्या होत्या. जसं की तो पहिले त्याच्या पत्नीशिवाय कोणाकडे बघत पण नव्हता. आता नवीन नवीन महिला हॉटेलवरती घेऊन जायचा. अशातच एका महिलेची त्याच्यासोबत ओळख झाली. सविता नावाची ही महिला याच्याच पोलीस स्टेशनमध्ये आली होती तक्रार घेऊन. तिच्या पतीसोबत त्याचा वाद होतोय, याचा त्याने फायदा घेतला आणि तिच्यासोबत नातं बनवलं. पुढे चालून हे दोघं संबंध बनवू लागले. आता एक प्रकारे म्हणू शकतो की ही सविता याची दुसरी पत्नी बनली होती. दोघं हॉटेलवरती जायची, इकडं जायची, तिकडं जायची आणि नको त्या अवस्थेत नको ते करायचे. आता याच्याबद्दल कोणाला कसलीही माहिती नव्हती. हा राजू पुढे चालून या सवितासोबत लग्न करायचा विचार करू लागला होता. 14 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. या दिवशी राजूची पत्नी सविता त्याला म्हणते की आज आपल्याला बाहेर जायचं आहे. तो राजू म्हणतो ठीक आहे जाऊ, पण मला आधी जेवण बनवून दे. जेवण बनवत असताना तिच्या हाताला पोळतं. ती आता त्या ठिकाणी कालवा करू लागते. राजू म्हणतो की तुला काम होत नसेल तर नोकर ठेवून, आता आपल्याकडे काय पैशाची कमी आहे का, तू नोकर ठेवू, माझ्यापाशी तनतन करू नको. तुझं जे काही काम आहे ते नोकराकडून करून घेत जा, मी आता मोकळा नाही तुझ्यासाठी काय करायला. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणते की सविता ठीक आहे, तुम्ही नोकर बघा, मी पण बघते.
आता या दोघांमध्ये नोकर ठेवायचं ठरतं. नोकराचा शोध सुरू होतो. ही जी महिला आहे, भाजीपाला आणायला जायची बाजारामध्ये, त्यावेळेला प्रत्येक वेळेस नवीन दुकानातून ताजा भाजीपाला घ्यायची. तिला आज बाजारामध्ये एक नवीन दुकान दिसलं होतं. एक 24 वर्षांचा तरुण हे दुकान चालवायचा, यश नावाचा. हा यश दिसायला एकदम सुंदर होता, पण गरीब परिस्थिती होती. याने 3-4 दिवसापूर्वीच दुकान टाकलेलं होतं. ही सविता त्याच्यापाशी जाते आणि विचारते की, नवीन दिसताय, दुकान नवीन टाकलं काय? यश म्हणतो, हो. बरं केलं, दुकान आता भाजी इथूनच घेत जाईल. यश म्हणतो की, नाही, ही जास्त दिवस दुकान नाही, मी उधारीवर घेऊन चाललोय. परिस्थिती गरीब आहे, माझ्याकडे काम नाही, त्यामुळे हे 2-4 दिवसासाठी करतोय. सविता म्हणते, मग किती कमवत आहे? हा यश सांगतो की, कमवतोय महिन्याला एक 6-7 हजार रुपये. ही सविता त्याला म्हणते की, तुला जर मी 12,000 रुपये दिले तर तू आमच्या घरी काम करशील का? या यशला कामाची गरजच होती. यश म्हणतो, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, मी काम नक्की करेल तुमच्या घरी. या यशचं असं बोलणं ऐकून ही सविता खुश होते आणि म्हणते की, चल ठीक आहे, आजच्यापासून चल आमच्या घरी कामासाठी. पण यश म्हणतो की, मला राहण्याची सोय नाही, मी गावाकडे राहतो, पण आता इथं काम करायचं म्हटल्यावर राहायची सोय असेल. ही सविता त्याला म्हणते की, काय काळजी करू नको, आमच्या एका क्वार्टरमध्ये एक रूम शिल्लक आहे, त्या ठिकाणी तू राहू शकतो. आता राहायची सोय झाली, कामाची सोय झाली, त्यामुळे यश ती गाडी जी होती ती तशी सोडून ज्याची होती त्याला माघारी देऊन कामासाठी या सवितासोबत गेला. यांच्या घरी पोहोचल्यानंतर बघतो, पोलीस ऑफिसरची पत्नी आहे आणि एवढं काय मोठं घर नाही, पती पत्नी राहत आहेत. आता यांच्या घरी काम करायचं आहे. सगळं काम समजावून दिलं जातं. आता हळूहळू हा काम करू लागतो. काही दिवसानंतर हा राजू रात्री आल्यानंतर त्याच्या पत्नीकडे बघतो, म्हणतो, कोण आहे? ती सांगते की, नोकर आणलाय मी, याला 12,000 रुपये द्यायचे. ठीक आहे म्हणतो, पण याच्याबद्दल काय चौकशी केली का? कुठं होता, काय होता? ती म्हणली, भाजी विकत होता, त्याला कामाची गरज होती, मी आणलं. याचं बॅकग्राऊंड वगैरे काय चेक केलं का? ती म्हणली, नाही. त्यावेळेला म्हणलं, याच्यावरती लक्ष ठेव काही दिवस, जर चांगलं काम करत असेल तर ठीक आहे, काय अडचण वाटली तर मला सांग, याच्यावरती कारवाई करू आपण. आता हा यश काम तर चांगल्या प्रकारे करत होता. पुढे चालून या दोघांचा विश्वास याने जिंकला. कामामध्ये कसलीही हरकत करत नव्हता, त्यामुळे काही अडचण नव्हती. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले. 15 दिवसानंतर हा राजू जो पोलीस ऑफिसर होता, तो 2-3 दिवसासाठी बाहेर जाणार होता. तो त्याच्या पत्नीला सांगू लागला की, मी बाहेर चाललोय, तर तू काय कर, तू निवांत राहा घरी, काय काळजी करू नको, काय अडचण आली तर मला फोन कर. त्यावेळेला हे सगळं यश ऐकत होता. त्याच्या कानावर हे शब्द पडले. त्यावेळेला तो त्याच्या मालकिनीला म्हणतो, ज्यावेळेला राजू त्या ठिकाणाहून गेला, म्हणतो की, मला थोडं माझ्या मित्राकडे जायचं, मी 10 मिनिटात येतो. राजू असं यश त्याच्या मालकिनीला असं सांगून घराच्या बाहेर पडतो. ते थेट मेडिकलमध्ये येतो. मेडिकलमध्ये आल्यानंतर तिथं काही गोळ्या घेतो. आता काय गोळ्या घेतल्या होत्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. रूममध्ये आल्यानंतर बघतो, दिवसभराचं काम करतो, जेवण बनवतो, रात्रीच्या 8 वाजता त्याच्या मालकिनीला जेवण देतो. मालकीन जेवण जसं खाते तशी त्या ठिकाणी बेशुद्ध पडते. आता यामध्ये याने काय केलं होतं, मेडिकलमध्ये जाऊन बेहोश करायचं औषध आणलं होतं आणि पावरीच्या गोळ्या आणल्या होत्या, जे की त्याचं इंटेन्शन आज चुकीचं होतं. त्याने त्याची जी मालकीन सविता आहे तिला एकटी पाहून त्यानं ऐकलं होतं, तो राजू सांगत होता की, मी 2 दिवसासाठी बाहेर चाललो आहे. त्याच्या मनामध्ये आता इच्छा जागी झाली होती हिच्यासोबत संबंध बनवायची. त्याने बेशुद्धीचं औषध दिलं आणि तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यासोबत नको ते काम केलं. नको ते काम एवढे वेळ केलं जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. त्याचं मन भरलं की त्याने त्या ठिकाणी 2 मिनटं बसून विचार केला. म्हणलं, आता कधी ना कधी तर समजणारच आहे. आता याच्यासाठी काहीतरी पर्याय करावा लागेल. मोबाईल काढला, तिचा व्हिडिओ काढला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. अर्धा 1 तासानंतर सुनीताला जाग आली. तिने बघितलं, तिच्या अंगावरती एक पण कापड नाही. तिच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली. ती तिच्या नोकराला शोधू लागली, पण तो काय तिथं दिसेना. आता तिला लक्षात आलं की यानेच तिच्यासोबत वाईट काम केले. ती तिच्या पतीला फोन करणार होती. त्यावेळेलाच तिच्या व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये तिची वाईट अवस्था, एकदम बेकार अवस्थेचा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तेवढ्यातच त्या यशचा फोन आला. म्हणला की, हा व्हिडिओ आहे, जर कोणाला सांगितलं तर मी पूर्ण सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करेल. जर तुला हा व्हिडिओ डिलीट करावा वाटत असेल, मला 5 लाख रुपये दे आणि 5 लाख रुपये कुठे घेऊन यायचे त्याच्यासाठी मी लोकेशन पाठवतो. ही सुरुवातीला नकार देत होती, माझ्याकडे पैसाच नाही. हा म्हणला, मला काय माहीत नाही, पण तू पैसा द्यावाच लागणार आहे. हिच्या पतीने हिच्यासाठी ज्या वेळेसपासून रिश्वत घ्यायला चालू केली होती,
काही पैसा साठवून ठेवला होता. त्यातलाच तिने 5 लाख रुपये काढले आणि यशला द्यायला निघाली. लोकेशन पाठवलं होतं नंदिनी हॉटेलमध्ये. याने बोलवलं, त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी तिला 5 लाख रुपये हातात ठेवले. पण हा यश म्हणतो की नाही, असं नाही चालणार, मला तुझ्यासोबत अजून ते करायचं आहे जे की मी तुला केलं होतं. आता ही तयार नव्हती, पण तो म्हणला की व्हिडिओ व्हायरल करेल. आता या धमकीला ऐकून आता ही महिला ते यशला ते करू देते. पण याने अजून एक व्हिडिओ बनवून ठेवला. आता त्या व्हिडिओला बघून ही पूर्णपणे घाबरली. तिच्या हातामध्ये काहीच राहिलं नव्हतं. पुढे चालून ती घरी निघून गेली. हा यश जो आहे तो त्याच्या एका राहुल नावाच्या मित्राला घडलेली पूर्ण घटना सांगतो. आता हे दोघं म्हणतात की आपण दोघं मिळून मजा करत जाऊ. 2 वेळा 3 वेळा हिला हॉटेलवरती बोलवलं. या सगळ्याला सविता कंटाळून गेली होती. सविताने ठरवलं की आता यांचा काटा काढायचा. एक दिवशी या यशचा फोन येतो आणि म्हणतो की 2 लाख रुपये दे, फायनल व्हिडिओ डिलीट मारून टाकतो. ही सविता म्हणते ठीक आहे, कोणाला तरी पाठव, माझी तर रिक्षा भेटणार नाही. त्यावेळेला तो राहुलला पाठवतो. राहुल तिला आणायला गेल्यानंतर हिने बॅगेमध्ये चाकू ठेवला आणि ती चाकू घेऊन रूमवरती गेली. त्या ठिकाणी यश बसला होता, राहुल बसला होता. 2 लाख रुपये द्यायच्या आधी हिने बघितलं की हे दारू पित आहेत. त्यांची दारू पिऊन झाली. बॅगेमधला चाकू काढला, दोघांच्या छातीस खुपसला. दोघंही त्या ठिकाणी संपवले आणि त्या ठिकाणाहून निघून चालली होती. त्यावेळेला त्या हॉटेलच्या मॅनेजरनं बघितलं की हिच्या हातात चाकू आहे आणि या चाकूवरती सगळं रक्त लागलेलं आहे. त्याच्या लक्षात आली पूर्ण गोष्ट. स्टाफला बोलवून हिला धरलं, पोलिसांना बोलवलं. त्यावेळेला पूर्ण पोलिसांनी चौकशी केली. त्यांना समजलं की ही तर पोलिसाचीच पत्नी आहे. त्यांच्यासोबत जे घडलं ते वाईट होतं, पण हिने जे केलं ते त्याच्यापेक्षा वाईट होतं. पोलिसांनी आता तिच्यावरती कारवाई करून तिला ताब्यात घेतलं आहे. जी कारवाई होईल ती होईलच. पण मला सांगा आता यामध्ये चूक कोणाची? जी महिलेनं केलं ते बरोबर आहे का नाही? कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा.